पुण्यातील खडकवासला धरणातील विसर्गात वाढ करण्यात आली आणि त्यामुळे पुण्यातील एकता नगरमधील सोसायट्यांमध्ये पाणी शिरले। खबरदारी म्हणून महापालिकेकडून नदीच्या कडेला मातीचा बांध घालून भराव करण्यात आलाय। हे दोन दृश्य आपण पाहतोय। पुण्यातल्या एकता नगरमधील सोसायट्यांमध्ये पाणी शिरले, तर दुसरी दृश्य आहेत पाणी रोखण्यासाठी नदीच्या कडेला मातीचा बांध जो आहे तो बांधण्यात आलेला आहे। खडकवासला धरणातून मुठा नदीत सध्या 28,000 क्युसेक विसर्ग सुरू आहे। सध्या धरणात 65% जलसाठा असून 60% जलसाठा झाल्यानंतर विसर्ग कमी करण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली। धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाल्यास आज 10 वाजल्यापासून विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येणार अशी माहिती पाटबंधारे विभागाची आहे। उजनीतून 71,000 तर वीर धरणातून 31,000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। 1 लाखाहून जास्त विसर्ग होत असल्याने भीमा नदीतील पुंडलिक मंदिरासह लहान मोठी मंदिरं पाण्याखाली गेली। धरणातील विसर्गामुळे पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांना पुराचा धोका निर्माण झाला असून कोल्हापूर, सांगली आणि पंढरपूरसह नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर कोयना, चांदोलीतील विसर्गामुळे कृष्णा, वारणा तर राधानगरीमुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। बातमी जालन्यातून। जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। मुसळधार पावसामुळे रामसगावमधील पूल पाण्याखाली गेलेला आहे। घनसावंगी तालुक्यातील 7 गावांचा यामुळे संपर्क तुटलेला आहे। भोकरदन तालुक्यात विविध ठिकाणी झालेल्या पावसामुळे गिरजा नदी दुथडी भरून वाहू लागली। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, तर खरीप हंगामातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय। गेल्या 5 ते 6 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे।